चंद्रकांत सर. नमस्कार. मी चंद्रकांत जाधव, जयसिंगपूर. माझा व्यवसाय आहे नर्सरी. नर्सरीमध्ये मी बऱ्याच वेळा आपलं काम करत असतो. ते काम करताना मला बऱ्याच वेळी चालणं, फिरणं हे असतंच. पण त्याबरोबर माझं कसं व्हायचं, मी माझ्या आलेल्या कस्टमर बरोबर, आलेल्या मित्रांच्या बरोबर सकाळपासून जी चहाची सुरुवात व्हायची, त्या आलेल्या कस्टमरना किंवा माझे मित्र कोण आले, कोण भेटायला आले, त्यांना चहा देणं. दिवसभरात एक 10-12 कप चहा व्हायचा. हे असं माझं चालूच होतं. दुसरा व्यवसाय नर्सरीचा असल्यामुळं, मी निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं, मला ओव्हर कॉन्फिडन्स असेल किंवा त्या गोष्टीचं मला कधी गांभीर्य आलं नाही, की मी या वातावरणात राहतोय, याचा अर्थ मला कुठलेही काही आजार होणार नाहीत किंवा काही माझे मित्र आले किंवा कस्टमर जरी आले, तर माझ्याशी असे बोलले जायचे, की तुम्ही ह्या वातावरणात असताय, त्यामुळे तुम्हाला कधी काय अडचण येणार नाही. तुम्हाला एक्स्ट्रा असं काय एक्सरसाइज करायची गरज नाही. त्यामुळं मला पण ते जरा अतिच व्हायचं, की मला काही करायची गरज नाही. माझं जे चाललंय रुटीन ते व्यवस्थित आहे, असं एक वाटत होतं. काही दिवसांनी मला असं जाणवलं, की माझं जरा शुगरचे प्रॉब्लेम, मी जनरल चेकअप करायला जात होतो. त्यावेळेला माझे जे डॉक्टर होते त्यांनी मला सांगितलं, की तुमची एकदा शुगर पण चेक करूया. आता याच्या हिशोबाने करूया म्हटल्यानंतर माझ्या मते मी 23 मे 2025 ला पहिल्यांदा मी शुगर टेस्ट केली. त्यावेळी HbA1c 8.5 होतं. मग मला सरांनी सांगितलं, की तुम्हाला शुगरची गोळी चालू करावी लागेल. पण मी त्यांना सांगितलं, की मी काय गोळी घेणार नाही आणि माझं मी कव्हर करतो. पण त्यावेळी पण मला माझे सर म्हटले होते, की तुम्हाला औषध चालूच करावं लागणार. फक्त हे बोललं जातंय, की मी कंट्रोल करतो, हे करतो, मी एक्सरसाइज करतो. पण तसं प्रॅक्टिकली तुम्ही करत नाही. तुम्ही व्यवसायाच्या मागे लागला, की ह्या गोष्टी करणं तुमच्याकडनं होत नाही आणि विसरून जाता. तरी पण मला त्यांनी 1-2 महिन्याचा पिरियड दिला. दिल्यानंतर पण परत मी माझ्या मते 11 सप्टेंबरला 2025 ला पुन्हा एकदा माझी HbA1c चेक केली. त्यावेळी फक्त 8.2 न परत, म्हणजे काहीच कमी आली नाही. मग त्यांनी, मी गोळ्या घेत नाहीत म्हटल्यावर त्यांनी मला मिसेसला घेऊन यायला सांगितलं. तिला पण ते बोलले, की "सर त्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही आहे. तुम्ही त्यांनी गरजेचं आहे, शुगर वाढते." मला माझे कुणीतरी मला विचारलं तर मला लोक शिव्या घालतील, की "तुम्ही यांना टॅब्लेट्स का दिल्या नाहीत?" मग मी त्यावेळीपासून 1 महिना घेतलं. नंतर त्याच पिरियडमध्ये माझ्या मते प्रीती मॅडम आणि अर्चिता मॅडम ह्या दोघी आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी ह्या शतायुषी फॅमिलीबद्दल, हर्बल लाईफबद्दल आम्हाला माहिती दिली. मग आम्ही असं काही ठरवलं नव्हतं. फक्त ऐकूया तुमचे काय रिझल्ट आहेत किंवा काय एक्सपिरियन्स काय आहेत, कुणाचे काय आहेत ते ऐकूया. म्हणून आम्ही काही लगेच तयार झालो नाही आणि परत घेतलं पण नाही. माझ्या मते 1 महिना आम्ही हे ऐकत होतो. ऐकत असताना बऱ्याच जणांचे रिझल्ट ऐकायला मिळाले. कोण डायबिटीजमधनं कसे कव्हर झाले. माझ्या मते गाठ मॅडमचा तरी रिझल्ट सुपरच होता, की त्यावेळी मला असं जाणवलं, की एखादी केस एवढी मोठी त्यांच्यात असे प्रॉब्लेम होते आणि त्यातून ते बाहेर पडल्या. तर आपलं ही शुगर म्हणजे काहीच नाही आहे, नॉर्मल गोष्ट आहे, असं मला एक वाटलं. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी पण मनावर घेतलं, की आपण ह्या ग्रुपला जॉइन होऊया आणि हर्बल लाईफचे जे काही प्रॉडक्ट्स असतील ते आपण आणि हेल्थ वाईज जे काही योगा वगैरे सांगायला चालू करतील, ते आपण चालू करू. हा 1 महिना घेतला, पण लगेच आम्ही तयार झालो नव्हतो. 1 महिन्यानंतर माझ्या मते आम्ही जॉइन झालो. 18 नोव्हेंबरला आम्ही जॉइन झालो. नंतर माझं वजन पण फारच होतं. म्हणजे ते एक 70-72 किलोच्या आसपास वजन होतं. ते आता 3 ते 4 महिन्यामध्ये 60 किलोपर्यंत, म्हणजे एक 10 किलोचं मी वजन कमी केलं. ह्या पिरियडमध्ये म्हणजे बरेच आमची एनर्जी वाढली. मिसेसचे काही प्रॉब्लेम होते ते कमी झाले. तिचं काही म्हणजे दुखणं, छोटं-मोठं काही प्रॉब्लेम असायचे. बऱ्याच वेळा मी घरी आल्यानंतर तिच्या पण तक्रारी असायच्या, की माझं आज हे दुखतंय, ते दुखतंय. आम्ही हा चालू केल्यानंतर 1-2 महिन्यातच आम्हाला म्हणजे चांगलेच रिझल्ट मिळालेले. त्याच पिरियडमध्ये म्हणजे जे शेटे सरांच्या क्लासला मी जॉइन केलं, ती वर्कआउटला आहे. शेटे सरांच्याकडनं बरीच माहिती मिळाली, चांगली मिळाली. त्यांनी गाईडन्स सांगितला. त्या पिरियडमध्ये मी जे काही पण एक सरांचं एक म्हणणं होतं, की तुम्ही हे कंटिन्यू केले पाहिजे. काय केलं पाहिजे? ते कंटिन्यू केल्या, पण पण सरांनी जे काही सांगितलं त्याप्रमाणे मी फॉलो केलं. क्लास मी कंटिन्युअस केला. कधी गॅप केला नाही, काही नाही. कधी तर एखाद्या दिवशी मी कुठं बाहेर गेलो, त्या पिरियडमध्ये होत होतो. त्याच पिरियडमध्ये सरांचं किंवा आपल्या ग्रुपचं एक काही गोष्टीमध्ये इतकं लक्ष असतं, की योगा करतेवेळी कोण जरी चुकत असेल किंवा काय नवीन लोकं असतील, काही दमत असतील, तर त्यांना गाईडलाईन प्रॉपर केलं जातं.
स्मिता पाटील मॅडम असतील, त्या आमच्या ह्या ग्रुपला दोघं जॉईन असल्यामुळे ह्या दोघांनी पण आमच्या क्लासवर लक्ष दिलं. माझ्या डॉक्टरने जसं सांगितलं, की मग हे तुम्ही करायला सांगितलं तर योगा करणार नाही किंवा बाकीच्या गोष्टी करणार नाही. हे प्रत्येकाच्याच बाबतीत होतं, की उत्साह असतो त्या पिरियडमध्ये फक्त आपण एक 4 दिवस किंवा 8 दिवस करतो. त्याच्यानंतर आपल्याकडनं परत रेग्युलर आपण येतो आणि आपण ते करायचं राहतो. परत आपली औषधं चालूच राहतात. पण ह्या क्लासला मी जॉइन झाल्यामुळं काय होतं, ऑनलाईन जरी क्लास असला तरी शेटे सर, पाटील मॅडम ज्या माझ्या ग्रुपला मी त्यांच्या अंडर तिथं जो गाईडलाईन खाली कोण मी आहे? जे काही योगा बिगा करत असतो, त्या पिरियडमध्ये त्यांचं इतकं लक्ष असतं, की त्यामुळं माझं काय चुकत असलं किंवा काय असलं प्रॉपर गाईडलाईन मिळतं त्यामुळं. त्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला कव्हर होतात. दुसरं आता आज माझा रिझल्ट आहे 5.4 17 एप्रिलला माझा रिपोर्ट आला. तो 5.4 HbA1c आला. मी काल रिपोर्ट मिळाल्यानंतर अतिउत्साही होतो. मी म्हणजे डायबिटीज माझा कमी गेलेला आहे, हे आलंय. हा फक्त मला सुरुवात एक माझं काय झालं, मी सुरुवात झाल्यानंतर मी जॉइन झालो आणि लवकरात लवकर मी ह्यातनं मुक्त झालो असं मला म्हणाले. हा उत्साह एवढा होता, मी शेटे सरांशी बोललो. शेटे सरांनी मला सांगितलं, की बऱ्याच जणांचं असं होतं, की माझा आता रिपोर्ट नॉर्मलला आलेला आहे. त्याच वेळी त्यांनी मला गाईडलाईन केलं. नाहीतर कसं होतंय, बरेच जण माझा रिपोर्ट नॉर्मल आला म्हणून पुन्हा आपल्या मूळ पदावर येतोय आपण, की खाणं-पिणं किंवा हे सगळं विसरून जातोय. मला आता काय मी रिकामा म्हणजे डायबिटीज माझा कंट्रोल झालेला आहे. परत रेग्युलर मी सगळं खाल्लं-पिलं तर चालतंय किंवा हा आळस होऊ नये म्हणून काल शेटे सरांना सांगितलं. त्याच वेळी त्यांनी मला पुन्हा जागेवर आणलं, की तुम्ही हे जरी आज कंट्रोलमध्ये जरी झाला असेल, तर तुम्हाला काही पुढचं खाणं-पिणं किंवा तुमचं जे काही आरोग्याच्या गोष्टी सांभाळणं, योगा करणं ह्या गोष्टीकडे लक्ष दिला, तर हे तुमचं नॉर्मलच राहणार, कायमच राहणार, असंच राहणार. जर तुम्ही परत सोडलं, तर मग पुन्हा तिथं तुम्ही येऊ शकताय. म्हणजे सर मी कुठेतरी हवेत होतो. ते परत सरांनी मला जागेवर आणलं, की तुम्ही अ, व्यवस्थित परत फॉलोअप घ्या आणि याबद्दल मी आपल्या पूर्ण ग्रुपचा, शतायुषी फॅमिलीचा मनापासून धन्यवाद आहे आणि आभारी आहे. माझ्यासारखे आणि कुणाला काही प्रॉब्लेम असतील, तर त्यांनी लवकरात लवकर जॉइन व्हावं आणि डायबिटीज किंवा इतर गोष्टीचे काही जे प्रॉब्लेम असेल, त्यांनाही नक्कीच त्यातून बाहेर पडतील, ही माझी इच्छा आहे. चलो, जोरदार नमस्ते. क्लॅपिंग करणार आहोत आपण चंद्रकांत सरांसाठी. चंद्रकांत सर, मला एकच क्वेश्चन विचारायचा आहे तुम्हाला. ओके, आणि तुम्हाला बोल. माहितीसाठी. मला माहिती आहे, तुम्हाला माहितीसाठी. मी मी स्वतः सांगत होते, की मी खूप गाफील होते. घरचंच खाते, घरातलं, शेतातलं सगळं बनवते, अमुक-तमुक-तमुक. प्रत्येक व्यक्ती स्वतः जे काम करत असते ना, काहीही असू दे, घरातलं काम करणाऱ्याला पण वाटतं माझा लई व्यायाम होतोय आणि हं. त्याच्यामुळं प्रत्येकाला वाटत असतंय. चंद्रकांत सर, एक मला सांगा, की त्या नर्सरीमध्ये स्प्रे किती होतात? माझ्या मते आठवड्यातनं 1-2 तरी स्प्रे असतातच. हां. हे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी, की जी नर्सरी असते ना, म्हणजे जी फुलांची असू देत, फळांची असू देत, शोची असू देत, ह्या सगळ्याला स्प्रे लागतोय. आणि या दिवसभर त्याच्या सानिध्यात राहणारी व्यक्ती पण मला काही होणार नाही. कारण मी काय आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे. पण मी निसर्गाच्या सानिध्यात असून सुद्धा मी कायम केमिकलच्या सानिध्यात आहे, हे आपण विसरून जातो. म्हणजे मी आणि सर, आम्ही बरं. दोघं विसरूनच गेलो, याच्याकडे लक्षच नाही. तुम्ही निदान आणता एक रोप, तुम्ही ठेवता, तुम्ही एक कोबीचा गड्डा आणाल, तुम्ही एक फ्लॉवर गड्डा आणाल, तुम्ही खाल, आणि आम्ही हजारो फ्लॉवरच्या गड्ड्यात दिवसभर औषधाच्या सानिध्यात राहून पण समजत होतो, की आपण म्हणजे द बेस्ट, दुनियेतलं सगळ्यात बेस्ट पंचमहाभूतांच्या सानिध्यात आहे. आणि सर कसं म्हणतात तसं लोक पण गाफील करतात आपल्याला. तुम्ही कसल्या भारी मी शेतातच राहिला पण. त्यामुळे तुम्ही कसल्या भारी वातावरणात आहे, एवढं मस्त निसर्ग